चोपडा आयसर गाडी अडवून चालकाला मारहाण, 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. चोपडा शहरातील मजरेहोळ फाट्याजवळ 14 जून 2026 रोजी मध्यरात्री काही तरुणांनी मिळून एका आयसर गाडीच्या चालकाला अडवून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार तबरेज सलीम खान, वय 48, राहणार बालसमद, जिल्हा खरगोन, हे आपल्या आयसर गाडीने जात असताना 14 जून 2026 रोजी रात्री दुपारचे 12:30च्या सुमारास मजरेहोळ फाट्याजवळ त्यांना काही तरुणांनी अडवले. आरोपींनी गाडीचे टायर लोखंडी रॉडने फोडले आणि चालकाला गाडीत काय आहे अशी विचारणा करत अश्लील शिवीगाळ केली. एवढेच नाही तर गाडीत गोवंश असल्याचे खोटे आरोप करत आरोपींनी तक्रारदाराला लोखंडी रॉड, दगड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दुखापत केली आणि गाडीचेही नुकसान केले. संग्राम परदेशी, आकाश संतोष भोई, मुकेश पंकज पाटील, कृष्णा प्रवीण गोसावी, राहुल पाटील आणि पवन पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक योगेश्वर हिरे पुढील तपास करत आहेत.